दृश्य आहे ठाण्यामधली। या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आहे। राष्ट्रवादीचा हा मोर्चा आहे आणि काँग्रेस विरोधामध्ये राष्ट्रवादीकडून सध्या आंदोलन केलं जाते। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अजित, काय सांगाल? हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय, सध्याचे काय अपडेट्स आहेत? वक्तव्य केलं होतं उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या विरोधात। त्या प्रकरणी अजित पवार गटाचे जे पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, यांनी येऊन इथं जे कार्यालय आहे त्या कार्यालयावरती काळं फेकलेलं आहे, शाई फेकलेली आहे। त्याच पद्धतीने काही पदाधिकारी जे आतमध्ये गेलेले आहेत आणि ते ऑफिस जे आहे हे काँग्रेसचं बंद आहे, त्या बंदच्या बंद असलेल्या ऑफिसवर देखील त्यांनी काळं फासलंय। दुसरीकडे हर्षवर्धन सकपाळ यांचा जो फोटो आहे तो फोटो इथे जाळला जातोय, त्या फोटोवरती त्यांनी काळं फासलेलं आहे। ज्या पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केलं सुनेत्र पवार यांच्या संदर्भात, त्या विरोधात ते घोषणाबाजी करत आहेत। डोंगी गुडिया अशा पद्धतीनं ते म्हटलं ते त्याच्यामध्ये हे जे नगरसेवक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे, त्यांनी हे गेटला लॉक लागलेलं पण आतमध्ये जाऊन त्यांनी त्यांचं मुख्य द्वार जे काँग्रेस कार्यालयाचं त्या कार्यालयावरती पूर्णपणे काळं फासलेलं आहे। त्याच पद्धतीनं इथं बाहेर ते आलेले आहेत आणि या सकपाळ यांच्या जो वक्तव्य आहे त्या वक्तव्याचा निषेध करतायत। फोटो देखील जाळलेला आहे आणि त्यातून या सगळ्या त्यांचा जो राग आहे तो इथं स्पष्टपणे दिसतोय। हर्षवर्धन सकपाळ यांच्या फोटोवर शाई फेकून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते आणि ज्या पद्धतीनं हे सगळं घडलेलं आहे हे अचानकपणे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इथं आलेले आहेत आणि त्यांनी इथं येऊन हे सगळं आंदोलन केलेलं आहे। त्यांचा रोष किंवा त्यांचा जो रोष दिसतोय, त्यांचा संताप दिसतोय, यावरून स्पष्ट होतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये किती पद्धतीने त्यांचा संताप आहे। त्यांच्या नेत्या आहेत उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार आणि हा जो त्यांचा मुख्य बॅनर जो आहे त्या मुख्य बॅनरवर देखील इथं राहुल गांधी यांचा फोटो आहे। त्या फोटोवर त्यांनी शाईची बाटली फेकलेली आहे आणि फोटोला जे ते काळं फासलेलं आहे। आतमध्ये काँग्रेसचा जो झेंडा होता त्या संपूर्ण झेंड्याला त्यांनी काळं फासलंय आणि इथून हे जे संपूर्ण आंदोलन जे आहे ते आंदोलन पाहता या सगळ्या कार्यकर्त्यांचा संताप जो आहे ते व्यक्त करतायत। त्यांच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांना गुंगी गुडिया असं हर्षवर्धन सकपाळ म्हणाले होते आणि यामुळेच त्यांचा राग जो आहे तो ते व्यक्त करतायत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिवाजी काय काय नेमकं कारण आहे? आज आमच्या नेत्या ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई जे आमच्या माते समान आहेत त्यांना कोण आहे तो हर्षवर्धन सकपाळ, कोण आहे तो हर्षवर्धन सकपाळ ज्याची स्वतःची निवडून यायची लायकी नाहीये त्या हर्षवर्धन सकपाळने आज आमच्या ताईवर आरोप केले की ती गुंगी गुडी आहे म्हणून। त्या हर्षवर्धन सकपाळचा आम्ही निषेध करायला या काँग्रेस कार्यालयात आहोत। आपण कार्यालयामध्ये आलात, कार्यालयामध्ये येऊन इथं काळं फासलेलं आहे, कार्यालय बंद असल्यामुळे आपल्याला काही करता नाही। पळून गेले त्यांना समज आम्ही येणार आहे, ते भडवे पळालेत सगळे काँग्रेसवाले। कायम राहणार आहे का? कारण ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं तुमच्या नेत्यांनी 100%। मी काय बोललो काय बोललो? त्या ज्या आहेत त्या ताई आहेत, हे आमची भगिनी आहे, आमच्या माता आहेत, आम्ही आमच्या माते समान आहेत आणि त्यांच्याबद्दल त्यांनी वक्तव्य करणं ते चुकीचं आहे। तो हर्षवर्धन सकपाळ त्याची स्वतःची कुठेही निवडून यायची लायकी नाहीये, कुठेही निवडून येत नाही आणि त्याच्यासारखा माणूस जे वक्तव्य करत असेल तर संपूर्णपणे चुकीचं आहे। त्याने राजीनामा देऊन या महाराष्ट्रातलं तोंड काळं करून इथं निघून जावं ही माझी मागणी आहे। भडवा भेटले तर आम्ही सोडणार नाही, आम्ही सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही। संपत आलेला आहे त्याच्यातूनच ही प्रवृत्ती ठरत आहे आणि आमचा फुकटचा या लोकांना काही आव्हान आहे, जर आम्हाला कुठेही ठाण्यात संपूर्ण महाराष्ट्रात त्याला आम्ही फिरू देणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्याला कुठेही काँग्रेसचं या भारतभर काहीच राहिलं नाहीये, त्यामुळे अशी विकृती त्यांना सुचते।
काय ती विकृती कार्यक्रम घ्यायचा, कोणाशी काय ती बोलायचं आणि ते धंदे करतायत, दुसरं काय त्यांच्याकडे उरलेलं नाही. देशामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आहेत आणि इथं त्यांनी जो फोटो आहे इथं, हे बघा इथे हर्षवर्धन सकपाळ यांचे त्यांनी फोटो आणलेले आहेत. त्या फोटोवर त्यांनी काळी शाई लावलेली आहे आणि त्या शाईवर ते पाय देखील येत आहेत. इथं हे हर्षवर्धन सकपाळ यांचे फोटो आहेत आणि त्या फोटोवरती शाई टाकून इथं त्यांचा निषेध केला जातोय. काही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. संतोषजी काय सांगाल, आपण निषेध करताय? जसं तसं उत्तर दिलं जाईल. आम्ही पण कमी नाहीये. आमच्या पण याला पक्षाला बोलणं त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं. आज ते वरिष्ठ नेते जसं तसं त्यांना उत्तर दिलेलं आहे. तशाच तसं उत्तर दिलं जाईल. आणि इथे पोलीस देखील इथं आलेले आहेत. पोलिसांनी इथं हस्तक्षेप करायला सुरुवात केलेला आहे. मुळात ज्या पद्धतीनं हे सगळं वक्तव्य झालं होतं, आपण एक महिला आहात, आपल्या नेत्या महिला आहेत सुनेत्रा पवार, यांच्याबद्दल हर्षवर्धन सकपाळ यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्याचा निषेध आपण करताय, काय सांगाल? ऑलरेडी ज्यांनी वक्तव्य केले हर्षवर्धन सकपाळने, तर त्यांनी पहिल्यांदा आपल्या ह्याच्यावर वक्तव्य करावं, नंतर ताईंच्या ह्याच्यावर वक्तव्य करायला शिकलं पाहिजे. आणि महिलांना बोलताना विचार करावा, बस एवढंच आमचं म्हणणं आहे. त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांनी पहिल्यांदा विचार करायला पाहिजे होता. आपण हे आपल्या नेत्या आहेत त्या गुंगी गुडिया असं त्यांनी म्हटलेलं आहे, हे आपल्याला पटलं नाही. शिकलेला आहे का तो? त्यांच्या इथला शिकलेला आहे का तो? नाही. मग आपण काय बोलतो, कोणाला बोलतो, कोणाबद्दल बोलतो, महिलेबद्दल बोलतो, त्याला त्याची लाज वाटायला पाहिजे निर्लज्जाला. ही जो काही त्यांनी वक्तव्य केलं ही काँग्रेसची मानसिकता आहे. पूर्ण देशात ज्या पद्धतीने काँग्रेस प्रत्येक वेळी असे वक्तव्य करत राहते, ही त्याची काँग्रेसची मानसिकता आहे. त्याची त्यांनी माफी मागावी. अशाच पद्धतीने काँग्रेस आज संपता लोकांमध्ये असे द्वेष निर्माण करण्याचं काम करत आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी फक्त इथे कुठे फिरून दाखवावा. तो जिथे भेटेल तिथे त्याचा तोंड काळा करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण ताकद लावून टाकेल. ते कार्यकर्ते आहेत, आणखी त्यांचा संताप सुरू आहे. संपूर्ण काँग्रेसचं जे ठाणे पश्चिम इथलं मुख्य कार्यालय आहे, त्या मुख्य कार्यालयाच्या बाहेर त्यांनी इथं आंदोलन केलेलं आहे. हर्षवर्धन सकपाळ यांचा फोटो घेऊन फोटोला काळं फासलेलं आहे. आतमध्ये ऑफिस जे आहे, काँग्रेसचा झेंडा जो आहे त्या झेंड्याला त्यांनी काळं फासलेलं शाई लावलेली आहे. फोटो फाडलेत, जाळलेत, पायदळी तोडवलेलं आहे आणि आणखी संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय. ज्या पद्धतीनं हे सगळं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुरू आहे, याच पार्श्वभूमीवरती हा संताप जो आहे तो इथं वरती राहुल गांधी यांच्या फोटोवर शाईनं भरलेला कपडा जो आहे तो त्यांनी इथं त्यांच्या फोटोवर टाकलेला आहे. म्हणजे एक प्रकारे संताप ठाण्यामध्ये राजकीय पक्ष जे ते अशाच पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये उग्र आंदोलन करतात आणि त्यातूनच हे एक प्रकार दिसून येतोय. आताच राहुल गांधी जे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आहेत त्या नेत्यांच्या फोटोवरती शाई फेकलेली आहे. खरं आहे अजित, त्याच्यामुळे ठाण्यामध्ये सुद्धा हे जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आक्रमक झाल्याचं दिसतंय. याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.